तुमच्या हक्काचा आवाज, आजचा महाराष्ट्र। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून साथी पोर्टल 2 ॲप विकसित करण्यात आले आहे। या ॲपच्या माध्यमातून बियाणे विक्री आणि कीटकनाशक विक्री करणे कृषी केंद्राकरिता बंधनकारक करण्यात आले। हे ॲप कृषी विक्रेत्यावर लादण्यात आले आहे। यामध्ये अनावश्यक जाचक नियम असल्याने कारवाई होणार हे साहजिक आहे। यामुळे आमचा याला विरोध आहे। म्हणून आज मापदा पुणे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील कृषी केंद्राचा आज एक दिवसीय संप पुकारण्यात आला आहे। बारामती तालुका ॲग्रो डीलर्स असोसिएशन तर्फे आज मागणीचे निवेदन बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांना देण्यात आले आहे। बंदच्या संदर्भात कृषी विक्रेत्यांबरोबर संवाद साधला आहे। आमचे प्रतिनिधी परशुराम निखळे यांनी पाहूयात। कशामुळे आज संप पुकारला? बारामती तालुका ॲग्रो डीलर असोसिएशनने आज राज्यव्यापी संप पुकारला आहे। ह्या मापदा आमचे जे राज्याची संघटना आहे मापदा यांच्या अंतर्गत आम्ही हा संप पुकारलेला आहे। राज्य सरकारने जो साथी पोर्टल 2 हे जे ॲप कृषी विक्रेत्यांकडे राबवलेलं आहे ते थोडंसं क्लिष्ट आहे, ते थोडं तणावपूर्ण आहे आणि ते प्रत्येक विक्रेत्याला त्या साथी पोर्टल ॲपद्वारे शक्य नाही। त्यामुळे हा मी राज्यव्यापी संप आहे। या ॲपमुळे विक्रेत्याचे तोटा होणार आहे आणि त्या शेतकऱ्याला सुद्धा खूप ह्या गोष्टीमुळे त्रास होणार आहे, कारण सहज विक्री करता येणार नाही। कुठल्याही बियाण्याची असो औषधाची असो या ॲपद्वारे सहज विक्री करता येणार नाही। त्यामुळे हे वेळ खाणारी पद्धत आहे। त्यामुळे या ॲपला आम्ही सर्व विक्रेते बंधू विरोध करत आहोत। त्यामुळे हा आजचा राज्यव्यापी बंद पुकारलेला आहे। कशामुळे आज बंद पुकारला? बारामती तालुका ॲग्रो डीलर्स असोसिएशन तर्फे आम्ही आज सर्व डीलर्स बंधूंनी राज्यव्यापी संप पुकारलेला आहे। केंद्र सरकारने जो काही साथी पोर्टल फेज 2 हे जे काही ॲप्लिकेशन आहे हे सर्व कृषी विक्रेत्यांवर लादलेलं आहे। त्याच्यामध्ये आमचा विरोध करण्याचं कारण असं आहे की यामध्ये पूर्णपणे वेळखाऊ प्रोसेस आहे। शेतकरी बंधू सकाळी लवकर डायरेक्ट शेतातून आपल्या दुकानामध्ये येतात, त्यांना तेवढा पुरेसा वेळ मिळत नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक शेतकऱ्यांना येताना आधार कार्ड आणणे बंधनकारक आहे। तसेच प्रत्येक छोट्या मोठ्या दुकानांमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन्स नाहीयेत, वायफाय सुविधा नाहीये, लाईटची सुविधा नाहीये। अशा पद्धतीने अशा ज्यावेळेस परिस्थिती उद्भवतात त्यावेळेस आपण शेतकऱ्यांना सेवा देऊ शकत नाही। त्यामुळे आम्ही या साथी पोर्टल फेज 2 ला विरोध करत आहोत। तुमच्या हक्काचा आवाज, आजचा महाराष्ट्र।